राजकारणात वेळ किती वेगाने बदलते याचं सर्वात मोठं आणि जिवंत उदाहरण म्हणजे पश्चिम बंगाल आणि तृणमूल काँग्रेस. विचार करा, गेल्या वर्षीपर्यंत ज्या ममता बॅनर्जी इंडिया आघाडीचा एक प्रमुख चेहरा होत्या आणि पंतप्रधान पदाच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर मानल्या जात होत्या, आज त्यांच्याच पक्षाचे दोन तुकडे झाले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या 2026च्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीला सत्ता गमावावी लागली आणि पाहता पाहता त्यांचा पक्ष पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला आहे. महाराष्ट्रात आपण शिवसेनेत झालेली फूट पाहिली होती. अगदी तशीच फूट आज तृणमूल काँग्रेसमध्ये पडली आहे. पण हे अचानक कसं झालं? ममतांची साथ सोडून जाणारे आमदार कोण आहेत? अभिषेक बॅनर्जी अचानक सगळ्यांना विलन का वाटू लागले आहेत? आणि यामागे ईडीची भीती आहे की आणखी काही मोठा राजकीय डाव? आजच्या या व्हिडिओत आपण या सर्व प्रश्नांचे सविस्तर राजकीय विश्लेषण करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी हर्षवर्धन भोसले, सकलम मध्ये आपले स्वागत आहे. सगळ्यात आधी आपण आकडेवारी आणि सद्यस्थिती समजून घेऊ. 2026च्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या जनतेने सत्तांतर घडवून आणलं. 2094 जागांच्या विधानसभेत भाजपला 207 जागा मिळाल्या आणि त्यांना स्पष्ट बहुमत मिळालं. तर टीएमसी अवघ्या 80 जागांवरती घसरली. पण ममता बॅनर्जींसाठी खरा धक्का हा निकाल नव्हता, तर निकालानंतर पक्षात पडलेली फूट होती. आज घडीला टीएमसीच्या निवडून आलेल्या 80 पैकी जवळपास 58 आमदारांनी ममता बॅनर्जी आणि पक्षाच्या अधिकृत नेतृत्वाची साथ सोडली आहे. ऋतुव्रत बॅनर्जी आणि संदीपन सहा यांसारख्या नेत्यांच्या नेतृत्वात या बंडखोर आमदारांनी आपला वेगळा गट स्थापन केला आणि विधानसभा अध्यक्षांकडे जाऊन आपणच खरी तृणमूल काँग्रेस असल्याचा दावा केला. विशेष म्हणजे ऋतुव्रत बॅनर्जी यांना आता विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणून मान्यताही मिळाली आहे. पण या आमदारांनी पक्ष का सोडला? त्यांनी नेमकी काय कारण दिले ते पाहूया. बंडखोर आमदारांनी सर्वात मोठं कारण दिलं आहे ते पक्षाच्या कॉर्पोरेट कार्यसंस्कृतीचं. त्यांचं म्हणणं आहे की ममता बॅनर्जी यांनी स्थापन केलेले मूळ तृणमूल काँग्रेस आता राहिलेले नाही. आयपॅक सारख्या राजकीय सल्लागार कंपन्या आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पक्ष एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सारखा चालवला जात होता. जुन्या तळागाळातील आणि अनुभवी नेत्यांना पक्षात कोणतीही किंमत उरली नव्हती. आम्ही ममता दीदींचा आदर करतो, पण अभिषेक बॅनर्जींची हुकुमशाही नेतृत्व आम्हाला मान्य नाही, हे या बंडखोर आमदारांचे मुख्य म्हणणे आहे. अभिषेक बॅनर्जी अचानक विलन का वाटू लागले आणि दीदींपर्यंत न पोहोचता येण्याचं कारण पाहूया. आता इथे सर्वात मोठा आणि रंजक प्रश्न निर्माण होतो. जे आमदार आज अभिषेक बॅनर्जीवर खापर फोडत आहेत तेच आमदार निवडणुकीच्या निकालापर्यंत अभिषेक बॅनर्जी यांच्या गाडीतून फिरत होते. अभिषेक यांच्या प्रत्येक आदेशाचे पालन करत होते. मग एका रात्रीमध्ये अभिषेक बॅनर्जी यांच्यात असा काय बदल झाला की ते सर्वांना विलन वाटू लागले? याचं सरळ उत्तर आहे सत्तेचा पराभव. जोपर्यंत पक्ष सत्तेत होता तोपर्यंत अभिषेक बॅनर्जींच्या नेतृत्वात कोणतीही खोड दिसली नाही. निवडणुकीच्या काळात तिकीट वाटपापासून ते प्रचाराच्या नियोजनापर्यंत सर्व सूत्रे अभिषेक यांच्याच हातात होती. या सर्व आमदारांनी आनंदाने अभिषेक यांच्याकडून तिकीट घेतली. पण जेव्हा निवडणूक हरली आणि सत्तेची उबदार जागा गेली तेव्हा पराभवाचं कापर फोडण्यासाठी कुणीतरी हवं होतं. अभिषेक बॅनर्जी हे यासाठी सर्वात सोपं टार्गेट ठरले. सत्तेत असताना चालणारी कॉर्पोरेट कार्यसंस्कृती सत्ता गेल्यानंतर अचानक हुकुमशाही वाटू लागली. यासोबतच या आमदारांनी अजून एक खूप गंभीर कारण दिलं आहे. ते म्हणाले की गेल्या काही वर्षापासून आम्हाला ममता बॅनर्जी यांच्यापर्यंत पोहोचता येत नव्हतं. त्यांच्या भोवती एका विशिष्ट गटाने म्हणजेच अभिषेक बॅनर्जीच्या गटाने कोंडाळं केलं होतं आणि आमचा त्यांच्याशी संपर्क तुटला होता. पण सामान्य जनतेला आणि राजकीय विश्लेषकांना पडलेला प्रश्न हा आहे की या आमदारांना ही संपर्क तुटल्याची आठवण निकालानंतरच का आली? बाबा, खूप बोर होत आहे. काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. जेव्हा ते सत्तेत मंत्री होते, महामंडळावर बसले होते, तेव्हा त्यांना दीदींना भेटण्याची गरज का भासली नाही? याचं स्पष्ट कारण म्हणजे जोपर्यंत सत्ता होती तोपर्यंत त्यांना दीदींपर्यंत न पोहोचता येण्याचं कोणतंही दुःख नव्हतं. पण आता सत्ता गेल्यावर आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी आणि बंडाला एक भावनिक जोड देण्यासाठी त्यांनी आम्हाला दीदींना भेटू दिलं नाही हे सोयीस्कर कारण पुढे केलं आहे. बंड निकालानंतरच का आणि ईडीच्या कारवाईचा खरा खेळ पाहूया. राजकारणात कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नाही. या आमदारांनी ममतांची साथ निकालानंतरच का सोडली याच्या मुळाशी गेल्यास आपल्याला दिसते तो म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा. गेल्या काही वर्षापासून पश्चिम बंगालमध्ये शिक्षक भरती घोटाळा, कोळसा घोटाळा आणि इतर अनेक प्रकरणामध्ये ईडी म्हणजे सक्त वसुली संचालनालय आणि सीबीआयची कारवाई सुरू होती. पण राज्यात ममतांचं सरकार असल्यामुळे अनेक नेत्यांना एक प्रकारचं राजकीय संरक्षण मिळत होतं.
आता मात्र चित्र पूर्णपणे बदललं आहे. 4 मेला निकाल लागून राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शेकडो स्थानिक टीएमसी नेत्यांवर अटकेची कारवाई सुरू झाली आहे. अगदी नुकतंच 15 जूनला शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी स्वतः अभिषेक बॅनर्जी यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले. अभिषेक यांच्याशी संबंधित लिप्स अँड बाउन्स या कंपनीवर आधीच छापे पडले आहेत आणि कोट्यावधी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. पार्थ चॅटर्जी सारखे मोठे नेते आधीच जेलमध्ये आहेत. जेव्हा राज्यात आणि केंद्रात दोन्हीकडे भाजपची सत्ता आली तेव्हा टीएमसीच्या या आमदारांना आपल्या अस्तित्वाची आणि स्वातंत्र्याची भीती वाटू लागली. जर आपण अभिषेक बॅनर्जी सोबत राहिलो तर त्यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाचे शिंतोडे आपल्यावरही उडतील आणि पुढचा नंबर आपला लागू शकतो ही रास्त भीती या आमदारांच्या मनात होती. ईडीच्या कारवाईपासून स्वतःला वाचवण्यासाठी आणि नव्या सत्ताधाऱ्यांशी जुळवून घेण्यासाठी किंवा किमान स्वतःला स्वच्छ दाखवण्यासाठी या आमदारांनी निकालानंतर तात्काळ पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. हे उघड सत्य आहे. थोडक्यात सांगायचं तर बुडत्या जहाजातून उड्या मारून स्वतःचा जीव वाचवण्याचा हा प्रकार आहे. मग टीएमसी पूर्णपणे का फोडली गेली नाही? भाजपची मागची रणनीती जाऊन घेऊया. आता तुमच्या मनात एक प्रश्न नक्की आला असेल, जर 58-60 आमदार फुटलेच होते तर भाजपने पूर्णच टीएमसी का संपवली नाही? ममता बॅनर्जींचे थोडे का होईना राजकीय अस्तित्व तिथे का शिल्लक ठेवले गेले आहे? इथेच खरी राजकीय चाणक्य नीती दडलेली आहे. राजकारणात विरोधी पक्षाला पूर्णपणे संपवणे हे कधी कधी स्वतःसाठी धोकादायक ठरू शकते. पश्चिम बंगालचा इतिहास पाहिला तर तिथे डाव्यांची आणि काँग्रेसची पाळीमुळे खूप खोल रुजलेली आहेत. जवळपास 7 टर्म 34 वर्षे डाव्यांनी तिथे राज्य केले, 1977 पासून ते 2011 पर्यंत. जर ममता बॅनर्जींचा पक्ष पूर्णपणे संपला तर बंगालच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण होईल. भाजपला हे चांगलंच माहिती आहे की ही पोकळी भरून काढण्यासाठी काँग्रेस आणि डावे पक्ष पुन्हा ताकदीने उभे राहू शकतात. ममता बॅनर्जी संपल्यास त्यांचा जो पारंपरिक मतदार आहे, विशेषतः अल्पसंख्याक आणि डाव्या विचारसरणीचा मतदार, तो थेट काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाकडे वळू शकतो. त्यामुळे भाजपसाठी सर्वात सोयीस्कर परिस्थिती कोणती असेल तर ते म्हणजे एक अत्यंत कमकुवत आणि तुकडे पडलेली तृणमूल काँग्रेस जिवंत राहणं. ऋतुव्रत बॅनर्जींचा बंडखोर गट विधानसभेत विरोधी पक्ष म्हणून काम करेल आणि बाहेर ममता बॅनर्जी आपला छोटासा गट घेऊन संघर्ष करत राहतील. यामुळे विरोधी पक्षाची मतं विभागलेली राहतील. काँग्रेस डाव्यांना पुन्हा मुख्य विरोधी पक्ष म्हणून पुढे येता येणार नाही आणि भाजपचा सत्तेचा मार्ग हा मोकळा राहील. म्हणूनच ममतांना पूर्णपणे संपवण्यापेक्षा त्यांना घायल अवस्थेत ठेवणं हे भाजपच्या दीर्घकालीन रणनीतीचा एक भाग असू शकतो. तृणमूल काँग्रेसमध्ये झालेली ही फूट केवळ काही आमदारांची नाराजी नाहीये, हा एक मोठ्या राजकीय चक्रव्यूहाचा भाग आहे. भाजपला संसदेत काही अत्यंत महत्वाची विधेयकं मंजूर करण्यासाठी लोकसभेमध्ये अतिरिक्त संख्याबळाची नितांत आवश्यकता आहे आणि तृणमूलच्या पक्षफुटीचा थेट फायदा या प्रक्रियेला होणार आहे. सरकारला प्रामुख्यानं डिलिमिटेशन बिल आणि एक देश एक निवडणूक यांसारखी महत्वाची विधेयके मार्गी लावायची आहेत. तसेच टीएमसीच्या बंडखोर खासदारांनी अधिकृतपणे पक्षांतर्गत घराणेशाही आणि भ्रष्टाचाराचा आरोप करत वेगळा गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यांना सोबत घेऊन याचा थेट फायदा भाजप उचलू शकते. कारण लोकसभेत एनडीची ताकद 293 असली तरी घटना दुरुस्ती आणि इतर मोठ्या निर्णयावेळी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी भाजपला या 20 अतिरिक्त खासदारांची रसद अत्यंत निर्णायक ठरणार आहे. तसेच सध्याच्या युती सरकारच्या समीकरणात सत्ता टिकवण्यासाठी आणि धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी भाजपला प्रामुख्याने नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या पाठिंब्यावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यांच्यावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सुद्धा या पाठिंब्याचा भाजपला फायदा होऊ शकतो, ज्यामुळे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या सोबत भाजपला चेक अँड बॅलन्स मेंटेन करता येईल. भविष्यात याच राजकीय कारणासाठी डीएमके सोबत जवळीक साधण्याची शक्यता असून त्या दिशेने पडद्यामागे हालचाली आधी सुरू झाल्या आहेत. टीएमसी मधील या सर्व घडामोडी पाहून हे स्पष्ट जाणवते की सत्तेत असताना सर्व चुका पदरात घेणारे नेते सत्ता जातात कसे डोळे वटारतात आणि तपास यंत्रणांच्या एका इशाऱ्यावर राजकीय निष्ठा कशा बदलतात हे आपण बंगालमध्ये उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत. अभिषेक बॅनर्जीवर खापर फोडणारे आमदार खरोखरच तत्वांसाठी लढत आहेत की केवळ स्वतःची कातडी आणि राजकीय भविष्य वाचवण्यासाठी त्यांनी हा मार्ग निवडला आहे हे येणारा काळ स्पष्ट सांगेल. तुम्हाला काय वाटतं? टीएमसी मधल्या या फुटीसाठी सर्वात जास्त जबाबदार कोण आहे? अभिषेक बॅनर्जींची कार्यपद्धती, ईडीची भीती का ममता दीदींचा अति आत्मविश्वास? तुमचं मत आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हे राजकीय विश्लेषण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद.